नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अकॅडमी या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. बघा, आज आपण पाहणार आहोत TET 2026साठी आपण काय केले, गणित. तुमच्या गणितची पेपर फर्स्टसाठी काय केली, ते सिरीज चालू केलेली आहे. प्रत्येक टॉपिकवर आपण त्याचं एक्सप्लेनेशन आणि ते कसे सोडवायचे आणि त्याच्याबद्दल उदाहरणे आपण घेऊन येत आहोत. पाठीमागे आपले 2 व्हिडिओ आहेत, ते तुम्ही जाऊन पाहू शकता. बघा, आता हा तिसरा आहे कशावर, त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्येवर आपण आज काय बघणार आहोत, उदाहरणं आणि त्रिकोणी संख्याचा फॉर्म्युला आणि त्रिकोणी संख्या म्हणजेच काय, हे सर्व ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ काय करायचा, शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि काय करायचं आहे, जर चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला काय करायचे, सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. म्हणजे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला त्याचा जास्त फायदा होणार आहे. कारण प्रत्येक जर टॉपिकवर तुम्ही अभ्यास केला, त्याचं बघत असताना तुम्ही काय करायचे, नोट्स काढायचे आणि एक्झाम्पल लिहून घ्यायचे आहेत. कारण तुम्हाला त्याचा प्रॅक्टिससाठी आणि पुन्हा नंतर रिव्हिजनसाठी खूप फायदा होणार आहे. चला तर आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया. चला बघा, पहिले काय बघा, त्रिकोणी संख्या म्हणजेच काय असतं. बघा, त्रिकोणी म्हणजे ट्रँग्युलर नंबर. म्हणजे आपण काय म्हणतो, तर 1 ते n पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज म्हणजेच त्रिकोणी संख्या होईल. म्हणजे 1 पासून ते n पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज जेव्हा करतो त्याला काय म्हणायचं आपण, त्याला काय म्हणतो, तर त्रिकोणी संख्या. बघा, 1 बरोबर 1 असतं. म्हणजे 1 मध्ये 0 मिसळलं तर 1च येणार आहे. आणि 1 + 2 किती येतात, 3. अशा करत आपण n पर्यंतच्या कितीही नंबर, नैसर्गिक नंबर आहे आपले, तेवढ्याची जर बेरीज केली तर जो नंबर येतो त्याला काय म्हणायचं, त्रिकोणी संख्या. अशा पद्धतीने 1 + 2 + 3 + 4 + 5 किती येतं, तर 15. हा तुमचा काय झाला नंबर, त्रिकोणी संख्या झाली. ही काय झाली, त्रिकोणी संख्या. बघा, 1 3 6 10 15 ह्या काय झाल्या, तुमच्या त्रिकोणी संख्या झाल्या. त्यालाच काय म्हणजे 1 ते n पर्यंत नैसर्गिक संख्येची बेरीज म्हणजेच काय असतं, तर त्रिकोणी संख्या. चला पुढे जाऊया आपण. तुम्हाला हे जर समजलं असेल तर आपण त्रिकोणी संख्येचं सूत्र बघूया. बघा, फॉर्म्युला आपण काय आहे बघूया. बघा, त्रिकोणी संख्येचा फॉर्म्युला काय, जर पाया बेस तुम्हाला n दिला असेल तर संख्येचा फॉर्म्युला काय होते. बघा, त्रिकोणी संख्या म्हणजे आपण त्रिकोणी संख्या ही t ट्रँग्युलर नंबर म्हणून t दाखवतो. आणि n काय झाला, नंबर झाला. त्रिकोणी संख्या n बरोबर काय झाला, पाया बरोबर n × n + 1 / 2 असतं. हे काय झाला तुमचा त्रिकोणी संख्या काढण्याचा फॉर्म्युला. लक्षात ठेवायचा, Tn = n × n + 1 / 2. बघा, आपण जर आता Tn, बघा पाया जर हा n म्हणजेच काय असतो, तर पाया, आणि t म्हणजे काय असतं, तर त्रिकोणी संख्या म्हणजेच ट्रँग्युलर नंबर. आता पाया जर आपण 8 घेतला तर त्रिकोणी संख्या किती येते आपल्याला काढायचे. बघा, ह्या फॉर्म्युल्यात आपण किमती ठेवूया. Tn म्हणजेच काय, T8 = 8 × 8 म्हणजे n काय 8 आहे, 8 + 1 किती झाला, 9 झाला, भागिले 2. बघा, आपण भागाकार करायचा आहे, तर गुणवले घेतलं तरी चालतं, कंस नाही काढला तरी चालतं, डायरेक्ट तुम्ही करू शकता. तुम्हाला समजण्यासाठी मी केलेलं आहे. बघा, 2 × 2 = 8, 9 × 36 म्हणजे आपल्या त्रिकोणी नंबर किती आला, तर 36. T = किती आला, तर 36. अशाच प्रकारे चला पुढचा नंबर बघूया आपण. जर पाया 12 दिला, बघा n जर 12 दिला तर त्रिकोणी नंबर किती, बघा आपण इथं डायरेक्ट लिहूया. T12 = किती येतं, तर 12 गुणवले, बघा n + 1 किती येणार आहे, तर 13. n किती 12 आहे, त्यामुळे n + 1 किती 13, भागिले 2. 2 × 12, 13 2 = 33, 43 52 53 55 63 78. ह्याचं किती येणार आहे आन्सर, 78. 12चं बघा, 12 पाया असलेल्या त्रिकोणी संख्या किती आली, तर 78. अशाच पद्धतीने तुम्ही पाया 17 पाया 20 असणाऱ्याचे तुम्ही एक्झाम्पल हे होमवर्कसाठी आहे, तुम्ही ते करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे त्याचा त्रिकोण नंबर किती येतोय, ते त्रिकोणी संख्या कुठली येते ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. चला समजण्यासाठी आपण 1 2 2 2 एक्झाम्पल घेऊया. तुम्हाला जास्त सरावासाठी ह्यातमध्ये एक्झाम्पल आहेत, ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून सोडवू शकता. बघा, 1 ते n पर्यंत संख्यांची बेरीज म्हणजे 1 + 2 3 अशा अनेक असंख्य नंबरपर्यंत आपण त्याची बेरीज करू शकतो ह्या फॉर्म्युलेने. n × n जर आपल्याला अशी संख्या दिली, म्हणजे 1 + 2 + 3 आणि हे तर जर 20 आलं, तर आपण त्या नंबरची त्रिकोणी संख्या काढू शकतो. अशा पद्धतीने कुठला फॉर्म्युलावरला, Tn = n × n + 1 भागिले 2. ह्या पद्धतीने तुम्ही काय करायचे, ह्या संख्यांची बेरीज आपण काढू शकतो. बघा,
जर त्रिकोणी संख्या दिली असेल तर पाया कसा काढायचा बघा. आपल्याला काय करायचं, त्रिकोणी संख्या दिली आणि पाया कसा काढायचा बघा. जर त्रिकोणी संख्येचा फॉर्म्युला काय आहे तर t = n × n+1/2 हे तुम्हाला तर माहिती आहे. आता जर त्रिकोणी संख्या दिली असेल आणि पाया कसा काढायचा विचारलं तर आधी काय करायचं, 2t काढून घ्यायचा. म्हणजे आता ह्या फॉर्म्युलेचं कसं होतं बघा. आता हे t = n × n+1/2 आहे. आता हे भागिले 2 इकडे गेलं तर काय होणार, 2t होणार आहे. 2t = n × n+1 तर 1 आहे बघा, 1 येणार आहे. ही झाला 2t. पहिल्यांदा आपण काय करायचं, जर आपल्याला त्रिकोणी संख्या दिली तर आपल्याला काय काढायचं, आधी 2t काढून, t माहिती आहे तुम्हाला, 2t काढून घेतला तर त्याच्याच इक्वल टू n × n+1 आला तर ते काय म्हणायचं, त्याचा पाया आहे. 2t ही संख्या जर n आणि n+1 या सलग संख्यांच्या गुणाकारासारखी आली तर ती कुठली संख्या ओळखायचं, तर त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या कशी ओळखायची, तर 2tचा पण गुणाकार तेवढाच आला पाहिजे आणि n × n+1चा पण गुणाकार काय पाहिजे, तेवढा. दोन्ही जर सेम नंबर आले तर ती कुठली संख्या ओळखायची तुम्ही, ती आहे त्रिकोणी संख्या म्हणायचं त्याला. चला पुढे बघूया आपण. जरा बघा बेस आता आपण कसा काढायचा. तुम्हाला काय दिली, त्रिकोणी संख्या दिली, t दिलाय म्हणजे ट्रँग्युलर नंबर दिलाय, किती दिलाय, 36 दिलाय. आपल्याला काय काढायचंय, तर बेस काढायचंय. 2t काढून घ्या आधी. पहिल्यांदा 2 गुणवले किती, t दिलाय 36. बघा किती येत आहे, 6 2 12, 12 1 हातचे आला, 3 2 6 1 7 म्हणजे काय आला, 72 आला. ह्याचा गुणाकार अशा, आता हे तर काय शोधायचं तुम्हाला, तर बेस काढायचा आहे, पाया काढायचा आहे ना. तर अशा 2 संख्याचा गुणाकार, कुठल्या 2 संख्याचा गुणाकार 72 आहे. सलग संख्या पाहिजे बघा, तर त्याचा आपण त्याच्यावरून पाया काढू शकतो. आता 72च्या आधी वर्ग संख्या कुठली येते, तर 64 येते. म्हणजे 8 8 64. 64 म्हणजे आपण पहिल्यांदा कुठली घ्यायची संख्या, 8. 8च्या नंतरची 9 म्हणजे सलग 2 संख्याचा गुणाकार 9 8 72 येतोय का, बरोबर आहे बघा, हे येते. त्यामुळे ही काय झाली, त्रिकोणी संख्या. चला पुढे पण, म्हणून 8 काय झाला, ह्याचा पाया झाला. बघा पाया आपण काय कुठला धरला, तर 8 काय झाला, पाया. n आपण बघितलेला वाई आणि n काय असतो, तर पाया असतो. त्या पद्धतीनेच ह्या 8 काय झाला, पाया झाला. आता t दिला इथं 78. चला दुसरे एक्झाम्पल बघूया आपण. t किती दिलाय, 78 काढून घ्या. 2t किती येतोय बघा, करायचंय मला सांगायचंय बघा. तुम्ही पण माझ्याबरोबर सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. 8 2 16, 1 हातच्या आला, 7 2 14 1 15 म्हणजे 156. 156 अशी कोणती वर्गसंख्या आहे, त्याच्या 156च्या आधीची कोणती वर्गसंख्या आहे बघा, येते का बघा. 13चा वर्ग किती, 169 आणि 14चा 196 आहे. 196 खूप मोठे होते, त्यामुळं बघा कुठली आहे, 124. 12चा वर्ग किती, 144. बघा 12चा वर्ग येतोय, 12 गुणिले 13 बघा किती येते, 12 गुणिले 13 येते का, 156 बघायचे. बघा करून बघा, 12 3 36 आणि 12 1 12 13 14 15 बघा येतंय 156. आपण जागा नाही म्हणून वरती लिहिले. 12 गुणिले 13 किती येतंय, 156. त्यामुळे हा सुद्धा काही त्रिकोणी संख्येचा आहे. पण त्याचा पाया किती आलाय, 12. काय आला पाया ह्याचा, 12 आलाय बघा. चला पुढे बघूया. आता हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करायचं आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट ह्याचं उत्तर करून सांगायचं बघा. टी दिलाय तुम्हाला 210, त्याचा तुम्ही काय काढायचं आहे, पाया काढून ह्याचं काय करायचं आहे, हे होमवर्कसाठी तुमच्या घ्या. चला पुढे बघू. 1 ते 10च्या महत्त्वाच्या त्रिकोणी संख्या बघा. n दिलाय आणि त्याच्या त्रिकोणी संख्या 1 आहे, 3 6 10 10 15 21 28 36 45 आणि 55. 10 जरी संख्या तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला काय त्रिकोणी संख्या ह्या लक्षात ठेवायच्या. म्हणजे तुम्हाला विचारलं जातं, अशा 4-5 संख्या दिल्या जातात त्रिकोणी संख्या आणि विचारलं जातं ह्या कुठल्या प्रकारच्या संख्या आहेत. त्यावरून तुम्ही पटकन त्याचं उत्तर तुम्हाला आलं पाहिजे. जर तुमच्या त्रिकोणी संख्या पाठ असतील तर त्याचं उत्तर तुम्ही एका सेकंदामध्ये देऊ शकता. बघा तुम्ही लक्षात ठेवायचं 1 3 6 10 15 21 28 36 45 आणि 55. हे काय झाले, त्रिकोणी संख्या आहेत. कितीपर्यंत, 1 ते 10 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या आहेत. चला पुढे बघूया. बघा आता टी पी वाय क्यू विचारलेले आहेत. त्रिकोणी संख्यावर पी वाय क्यू ते आपण बघणार आहोत. बघा पाया किती दिलाय, 12 दिलाय. त्रिकोणी संख्या विचारले. पाया जर त्रिकोणी संख्या काढायची असेल तर आपला फॉर्म्युला काय, TN = n × n+1/2. चला भरा किमती. 12 गुणिले n+1 किती झाला, 13 आणि भागिले किती झालं, 2. ह्याचं भागाकार करा, बेकबे बेसक्क 12 13 78 म्हणजे किती आला, त्रिकोणी संख्या किती आली तर तुमची 78.
76. ऑप्शन क्रमांक बी ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा. चला पुढचा प्रश्न सोडवा पटकन. तुमचं माझ्या आधी उत्तर आलं पाहिजे बघा. डायरेक्ट मी सूत्र लिहित नाही, आता डायरेक्ट काय करणार आहे तर पाया 17 दिला आहे, त्यामुळं डायरेक्ट किमती ठेवून 17 गुणुले n+1 किती झाला 18 भागिले 2 92 18. बघा काय आलं उत्तर, काय येतंय. चल लगेच शेवटच्या अंकाचा फक्त गुणाकार केला आणि डायरेक्ट आलं तर तुम्ही पटकन उत्तर देऊन टाकायचं बघा. सगळं गुणाकार करत बसायचा नाही. 9×8 बघा, एका स्थानी काय येतंय 2, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे 272. सॉरी 9×7 63 येतात, म्हणजे 3. ज्या प्रश्न ज्या ऑप्शनमध्ये शेवटी एकक स्थानी 3 आहे त्या ते काय झालं आपलं ॲन्सर. 153 ह्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे बघा. माझ्याकडून चुकून झालं. चला पुढचा प्रश्न बघूया. 10 या संख्येची त्रिकोणी संख्या कोणती. 10 या संख्येची त्रिकोणी संख्या विचारली बघा. काढा पटकन. T10 = किती येतं 10 गुणुले 10च्या पुढचा नंबर n+1 किती येणार 11 भागिले 2 बेक बे 5 10 11 5 55. 55 काय झाला त्रिकोणी संख्या झाली. ऑप्शन क्रमांक ए ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा. चला पुढचा प्रश्न. आता हे पण तुम्ही हा होमवर्क आहे, तुम्हाला सांगितलंय कसा सोडवायचा आहे बघा. n किती आहे 20, n 20 घेऊन तुम्ही सॉल्व्ह करायचं. हे म्हणजे T20 घेऊन त्या फॉर्म्युल्यामध्ये किमती ठेवा आणि सॉल्व्ह करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट उत्तर करायचं आहे. चला पुढचा हा सुद्धा काय त्रिकोणी संख्येचा पाया इथे तेच विचारले, तुम्ही हे काढू शकता. पाया विचारले, त्रिकोणी संख्या दिली आहे, पाया काढायचा आहे बघा. त्रिकोणी संख्या दिली असेल, पाया काढायचा असेल तर काय करायचं तर 2T काढून घ्यायचा आधी. 2T किती येतो 2 गुणुले 36 काढायचा आणि त्या सलग त्याच्या आधी वर्गसंख्या कुठली बघायची आणि ते करायचं. तुम्ही हा सुद्धा तुमच्यासाठी होमवर्क आहे बघा. चला पुढचा प्रश्न बघा. चला आता एक हे सोडून दाखवतो तुम्हाला. 78 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. 2T काढून घ्या. चला 2 गुणुले 78 करा, किती येते बघा. 8 2 16 1 हात 4 7 2 14 15 म्हणजे 156. आपण मगच बघितलंय तर ह्याचा काय येणार आहे 12 गुणुले 13 144 वर्ग संख्या आहे. 124 12चा वर्ग आहे, त्यामुळे 12 गुणुले 13 केलं हे 12 काय झाला पाया. वरती आपण ह्याचं एक्झाम्पल सोडवलेलं बघा. 300 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. 300चा त्रिकोणी संख्येचा पाय 300 दोन्ही किती झाला 300 या त्रिकोणी संख्येचा पाया किती सांगा मला. चला सोडवण्याचा प्रयत्न करायचा बघा. 300 या त्रिकोणी संख्येचा पाया किती बघा. 2T काढून घ्या आधी. 2T काढला तर 300 गुणवले काय झालं 2 किती झालं 3 2 6 600. 600च्या आधीची कुठली वर्गसंख्या बघा. कितीचा वर्ग येतोय 600. 25चा वर्ग 625 आहे म्हणजे 24 येणार बघा. 24 गुणुले 25 किती येणार आहे बघा. 24 आणि 25चा गुणाकार करायचा आणि येते का बघायचं. तुमचा पाया किती येणार आहे तर 24. चला पुढचा प्रश्न. खूप लेंदी होईल व्हिडिओ म्हणून मी फास्ट घेते बघा. तुम्ही ते एक्झाम्पल सोडवून बघायचे उत्तर बरोबर येत आहेत का बघा. 45 या त्रिकोणी संख्येनंतर प्रत्येक टाईपवरचे आपण 1 2 1 2 एक्झाम्पल घेतलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला सफिशियंट आहेत समजण्यासाठी. इझी टॉपिक आहे त्यामुळं समजण्यासाठी सोपं आहे. तुम्ही त्याच्यावर राहिलेले एक्झाम्पल जे स्किप केलेले आहेत मी तुम्हाला होमवर्क देईल ते तुम्ही सोडवून बघू शकता आणि तुम्ही जास्तीत जास्त प्रत्येक पॉईंटचा एक एक्झाम्पल जरी वहीत लिहून घेतलं तरी तुम्हाला ते नंतर रिव्हिजनसाठी सोपं पडणार आहे. कुठल्या टाईपमध्ये कसं सोडवायचे ते तुम्ही लिहून घ्या बघा. 45 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या चौथ्या त्रिकोणी संख्येचा पाया किती विचारेल बघा. त्रिकोणी संख्या दिली आधी काय काढायचं. त्रिकोणी संख्या दिली असेल तर आपल्याला आधी त्याचा पाया काढून घ्यायला लागणार आहे. म्हणजे 45 म्हणजे 2T काढून घ्यायचा बघा. त्रिकोणी संख्या दिली असेल तर काय करायचं 2T आधी काढून घ्यायचं. सॉरी बघा आधी काय करायचं 2T काढून घ्यायचा. T दिला आहे आपल्याला 45. 2 गुणुले 45 किती आलं 90 आलं. किती झालं 9 45 दोन्ही 90. त्या संख्येनंतर येणाऱ्या क्रमाने चौथ्या त्रिकोणी संख्येचा पाया विचारला तर 90. 90च्या आधी कुठली वर्गसंख्या आहे बघा. कुठली आहे 99 81 बघा. 9 गुणुले 10 किती येतं 90 म्हणजे 99 81 आपण
वर्गसंख्या आहे 9. 9 त्याच्या आधीची कुठली वर्गसंख्या आहे तर 9. 9 झाला पाया तुमचा. 9 काय झाला पाया. आणि त्याच्या कितव्या नंबरचा चौथ्या त्रिकोणी संख्येचा पाया विचारला. त्यामध्ये काय करायचं 4. किती विचारलाय चौथ्या, म्हणजे त्यामध्ये किती मिक्स करायचं 4. 9 आणि 4 किती झालं 13. म्हणून ही काय झाली तुमची चौथ्या त्रिकोणी संख्येचा पाया किती झाला तर 13. बघा हा पाया झाला, त्रिकोणी संख्येचा पाया किती झाला 13. ऑप्शन क्रमांक सी ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा चला पुढचा प्रश्न काय आहे बघा 9वा प्रश्न काय 153 या त्रिकोणी संख्ये आधी क्रमाने येणाऱ्या 10व्या त्रिकोणी संख्येचा पाया आधीची विचारले, त्यामुळे त्यातून काय करायचं मायनस करायचं आहे. बघा 2t आधी काढून घ्या. 2t किती आला 153 गुणुले 2 किती आला 306 येतो. 306 आल्यावर काय करायचं, ह्याच्या आधी वर्गसंख्या कुठली आहे बघायचं तर 17. 17 गुणुले 18 बघा येतोय का 306. ह्याचा पाया किती झाला तर 17. तुम्ही करून बघायचे. 17 पाया झाला, त्यातून काय मायनस करायचं तर 10. 10 मायनस केलं तर 7 येतं. याचं उत्तर काय या त्रिकोणी संख्येचा पाया किती आला तर 7. चला पुढचा प्रश्न बघूया. 15 या त्रिकोणी संख्येसमोरील चौथी त्रिकोणी संख्या. बघा 15 15 दोन्ही 30. डायरेक्ट करायचं. 15 दोन्ही 30 आलं. 30 या आधीची संख्या कुठली आहे तर 5. 5 5 25 6 6 36. 5 5 25 म्हणजे 5 गुणुले किती झालं 5. 5 काय झाला 5 स 30. 30 झालं. 5 काय झाला पाया. मग 5च्या नंतरची चौथी विचारले. 5 मध्ये काय मिसळायचं 4 म्हणजे 9. ह्याचं काय झालं चौथी त्रिकोणी संख्या विचारली. बघा ही झाला 9 काय झाला पाया झाला. पायावरून काय काढायचं तुम्ही त्रिकोणी संख्या काढायची. 9 गुणुले 10 भागिले 2 बे पंचे 10 9 5 45. 45 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा हा काय झाला पाया आलता. पाया नव्हता विचारला आपल्याला, काय चौथी त्रिकोणी संख्या विचारली, त्यामुळे 45 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा खालीपैकी कोणती संख्या त्रिकोणी नाही. आता त्रिकोणी आहे की नाही त्या सर्व ऑप्शनचे तुम्ही करायचं आणि काय करायचं आहे ह्याचं उत्तर काय येतं आहे बघायचं आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. हा पण तसाच आहे नाही हे तुम्ही चेक करू शकता. तुम्हाला सांगितलंय त्रिकोणी संख्या आहे की नाही कसं चेक करायचं. चला पुढचा बघा 15 21 28 36 या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत तर त्रिकोणी संख्या आहेत. कोणत्या आहेत त्रिकोण. आपण वर 10 पर्यंत त्रिकोणी संख्या बघितल्या होत्या. 6 36 66 आणि 136 ह्या सुद्धा कोणत्या प्रकारच्या त्रिकोणी संख्या आहेत तर त्रिकोणी संख्या आहेत. बघा ह्या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत तर त्रिकोणी संख्याच आहेत. चला पुढचा 15वा प्रश्न 21 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 7व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे. हे सुद्धा तुम्ही सोड बघा 2017 साली हा प्रश्न विचारलेला आहे. 21 या त्रिकोणी संख्ये विचारली. त्याचं काय करायचं 2t काढून घ्या आधी. 2 गुणुले 21 करा किती येतंय बघा 42 आलं. 21 दोन्ही 42 आलं. त्या 7व्या त्रिकोणी संख्येचा पाया विचारलाय आपल्याला. त्रिकोणी संख्या विचारली का नाही आपण पायापर्यंतच करायचं आणि सोडायचं. बघा 42 काय करायचं ह्याची वर्गसंख्या कुठली आधीची बघा 6 6 36 म्हणजे 6 गुणुले 7. हे 6 काय झाला त्याचा पाया आला आणि कितवी विचारली 7वी, म्हणून 6 मध्ये किती मिक्स करायचं 7. असं 12 आणि 13 ह्याचं काय येणार आहे 13 उत्तर. ऑप्शन क्रमांक सी. 15 या त्रिकोणी संख्येनंतर येणारे 5वे हे सुद्धा तसंच आहे. हे सुद्धा तुम्ही काय करा घरी सॉल्व काढा. हे सुद्धा तुमच्यासाठी होमवर्क आहे. बघा प्रत्येक गणित सोडवत बसलं तर खूप टाईम जाईल, त्यामुळे मी तुमच्यासाठी सोडवायला हे तुम्ही काय करायचं गणित पॉज करायचं तिथं एक्झाम्पल लिहून घ्यायचं आणि ते सोडवायचं आहे. बघा ह्या सुद्धा 2021 साली प्रश्न विचारलेला आहे. 10 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 8व्या त्रिकोणी संख्येचा पाया विचारलाय. हे सुद्धा तसंच करायचं 2t काढून घ्यायचं आधी आणि त्याच्यानंतर त्याच्यावरून काय करायचं तुम्ही पाया काढून घ्यायचा. पायामध्ये काय करायचं 8 मिक्स करायचं. ते तुमचे आन्सर असणार आहे. अशा पद्धतीने बघा आज आपण त्रिकोणी संख्या त्याच्या प्रत्येक प्रकारावरती एक्झाम्पल बघितलेलं आहे. कुठला प्रकार कसा सोडवायचा हे सुद्धा बघितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक नक्की करा. आणि व्हिडिओ कसा वाटला आणि हे तुम्हाला काय समजलं असेल तर तुम्ही कमेंटसुद्धा करू शकता. धन्यवाद.